टाकळी ग्रामपंचायतीच्या सन 2024-25च्या तांडा सुधार योजनेतील कामामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। एकाच कामासाठी 2 वेळा B1 टेंडर काढण्यात आल्याचा तसेच दगडखैर वस्ती ते पाडळी रोड मंजूर ठिकाणाऐवजी चुकीच्या ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदाराला फायदा मिळावा म्हणून पुन्हा टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला। संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा डॉक्टर बर्ड यांनी दिला। मौजे हनुमान टाकळी तालुका पाथर्डी येथील वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत सन 2024-25 मंजूर रस्ता दगडखैर वस्ती पाडळी रोड या ठिकाणी न करता तो रस्ता दुसऱ्या ठिकाणी केला जेथे असून ठेकेदार स्वतः देवस्थानाचे नाव जमीन असलेल्या जी जमीन तो स्वतः कसत आहे त्या जमिनीत जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्याचे काम केले असल्याने संबंधित अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी सदर कामाचे देयक अदा केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांवर उपोषण करण्यात आले। ग्रामपंचायत हनुमान टाकळी तालुका पाथर्डी फेब्रुवारी 2025 महाची मासिक सभा 2025-2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली होती। त्या सभेमध्ये माझी पत्नी अर्चना रवींद्र दगडखैर ग्रामपंचायत सदस्य समक्ष हजर असताना अशी कोणतीही रस्त्याच्या जागा बदल करणे विषयी कुठलाही ठराव स्वाक्षरी केलेली नाही। त्या दिवशी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अधिकारी यांनी ग्रामपंचायत सदस्यांची स्वाक्षरी स्वतःच्या हाताने केलेली। आमच्याकडे कागदपत्रे दिनांक 21/4/2026 रोजी उपलब्ध झाल्याने माहिती पडले माझी पत्नीची स्वाक्षरी जर ग्रामविकास अधिकारी करत असेल तर बाकी काही सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मनमानी ठराव बनवून ग्रामपंचायतीचा अपहार करण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे असे निदर्शनात या ठरावामुळे दिसून आले आहे। मी रामदास दशरथ बर्डे मराठा सेवा संघाचं काम करतो आणि आमच्या स्वतःच्या गावामध्ये हनुमान टाकळी या ठिकाणी तांडा सुधार योजनेचं जे काम ज्यावेळेस निघालं त्यावेळेस B1 निविदा ही 2 वेळा करण्यात आली। B1 टेंडर हे जे 2 वेळा करण्यात आलं त्याचं कारण असं झालं की ज्या ठेकेदाराने हे काम चुकीच्या ठिकाणी केलं म्हणजे स्वतःच्या जमिनीसाठी म्हणजे ती जमीन पण त्याची नाहीये, ती जमीन पण देवस्थानची आहे। म्हणजे गणपती देवस्थान ह्या जमिनीचा उतारा असताना ती जमीन हा ठेकेदार कसत आहे आणि या ठेकेदाराच्या जमिनीसाठी जो रस्ता करण्यात आलेला आहे म्हणजे जो रस्ता आपण समाज कल्याण विभागामार्फत ज्याप्रमाणे दलित वस्तीचा रस्ता असतो त्याचप्रमाणे तांडा सुधार योजनेचा रस्ता त्या तांडा सुधार योजनेतील वस्तीच्या लोकांना मिळाला पाहिजे अशी आमची मागणी होती। परंतु त्या ठेकेदाराच्या शेतासाठी रस्ता करण्यासाठी सर्वसामान्य तांडा सुधार योजनेतील लोकांना वंचित ठेवून त्या ठिकाणी तो रस्ता ठेकेदाराच्या जमिनीसाठी करण्यात आलेला आहे। हे योग्य नाही। हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर त्या ठेकेदाराचे जे ITR नव्हते म्हणजे नवीन ठेकेदार आणि ITR नसल्यामुळे त्याचं टेंडर रद्द करण्यात आलं। त्यांनी दुसरी निविदा काढण्यात आली म्हणजे पहिल्या निविदेमध्ये 5 ठेकेदार आलेले असताना सुद्धा दुसरी निविदा करण्याचं कारण ग्रामसेवकाला काहीतरी चिरीमिरी देणं, सरपंचांनी चिरीमिरी घेणं आणि विस्तार अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून चुकीचा अहवाल देणं आणि तो न पाहता आताच हे याच पद्धतीचं उपोषण याच कामासाठीचं उपोषण आपण पंचायत समितीसमोर केलेलं होतं आणि त्यामध्ये स्वतः BDO साहेबांनी जे आम्हाला पत्र दिलेलं होतं की बाबा हे जे उपोषण केलं तुम्ही तर त्याचं वरिष्ठांकडून पाहणी करूनच त्याचं बिल अदा करण्यात येईल किंवा ते खरं आहे का किंवा खोटं आहे हे पाहण्यात येईल। परंतु तसं न होता अचानक काहीतरी राजकीय दबावापोटी हे फोन करून बिल काढण्यात आलेलं आहे। हे आम्हाला योग्य नाही आणि एखाद्यावर अन्याय करणं हे आम्हाला सहन होणार नाही। म्हणून मी मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत माझं पुन्हा वाक्य ऐका, जोपर्यंत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर चिरीमिरी घेणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि त्या रस्त्याचं बिल रिटर्न जाणार नाही, परत शासनाकडे वापस आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जोपर्यंत ते बिल वापस मिळणार नाही शासनाला आणि तो रस्ता त्या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा मी मराठा सेवा संघाच्या वतीने घेत आहे।
इंद्र भगवान दगडके, हनुमान टाकळी, आमचा रोड आहे ना दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तो दुसरीकडे घ्या, तिथं वस्तीच नाही आमची दगडकर वस्ती, एकही वस्ती नसताना दुसरीकडे रोड केला त्यांनी. आमची मागणी ग्रामसेवक आणि सरपंच विस्तारा ते राजळे आणि गुळे मॅडम यांनी पैसे घेऊन बिल काढण्यात आलेलं आहे. एवढे अधिकाऱ्यांनी पैसे घेतले ते रिटर्न भरण्यात यावे पैसे, हे चुकीच्या ठिकाणी काम केलंय.